न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज पडगा पोलीस स्टेशन मध्ये सगळे आपले आदिवासी बांधव तुम्ही घेऊन आलेले आहेत। जो महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानमध्ये प्रत्येकाला एक जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार या वीटभट्टीवाल्यांचा कोणतरी त्यांना दाबून ठेवतो किंवा कोंडून ठेवतो आणि त्यांना मारहाण करतोय। आणि आज विवेक भाऊ पडगा पोलीस स्टेशनला आलेले आहेत, तर आपल्या संघटनाकडून काय दोन शब्द लोकांना, आपल्या वीटभट्टी मालकांना वगैरे, आणि काय संदेश द्याल तुम्ही? स्वातंत्र्याच्या 75 नंतर आपण हे जे काही विदारक चित्र पाहतो की स्वातंत्र्य अजूनपर्यंत गरिबांपर्यंत पोहोचलंच नाही। आजही शेकडो कातकरी कुटुंबांना गुलामीचं जीवन जगावं लागतं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात। अशीच घटना एक आज घडलेली आहे। हे सर्व मजूर आहेत, हे एका वीटभट्टीवर होते मालकाकडं, त्याच्यातल्या अनेक जणांना शेठनी मारहाण केली, त्यांना दुसऱ्याकडे कामावर जाऊन दिलं नाही। याबाबत वाडा पोलीस स्टेशनला तक्रार केलेली असताना ती मालकाने मागे घ्यायला लावली आणि आज माननीय विवेक भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या वीटभट्टीवर धाड मारली आणि 11 कुटुंब आज त्यांना वेठबिगारीतून मुक्त केलं आणि त्यांचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। हे कुठल्या वीटभट्टीवर आणि कुठल्या गावावरती तुम्ही, कुठल्या वीटभट्टीवाल्याचं नाव काय? महिंदे शिंदीचा पाडा या ठिकाणी शशिकांत पाटील आणि शशिकांत पाटील यांच्या वीटभट्टीवर हे सर्व मजूर कामाला होते आणि सर्वच कामगारांना आगाऊ बयाना देऊन ज्यांना बयाना परत द्यायचा आहे तो परत न घेता त्यांना जबरदस्ती कामाला लावलं, म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार देतो आणि ती फिर्याद आता देणं काम सुरू आहे। या आझाद हिंदुस्थानमध्ये विवेक भाऊनी आज जो विडा उचललेले का आपल्या आदिवासी बांधवांना जिथे जिथे डांबून ठेवलेले, जिथे जिथे मारहाण चालू आहे, अशा लोकांना काय शासन घडला पाहिजे? विवेक भाऊंचा जो दबाव आहे त्याच्या मार्फत या अशा वीटभट्टीवाल्यांवरती आणि आपल्या आदिवासी बांधवांवरती जे दबाव आणतात आणि त्यांना डांबून ठेवतात, पोराबालांना त्यांना कोंडून ठेवतात 5-5, 10-10 वर्षे, अशा लोकांना काय शासन घडलं पाहिजे? खरं म्हणजे कायद्यात तरतूद आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम जर केलं तर अनेक वीटभट्टी मालकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात। वेठबिगार पुनर्वसन कायदा झालेला आहे, वेठबिगार कोणालाही ठेवता येणार नाही अशा पद्धतीची कायद्यामध्ये तरतूद आहे। परंतु दुर्दैवाने आज सर्वच ठिकाणी हे वेठबिगार हे वीटभट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात। यापुढे श्रमजीवी संघटना अशाच पद्धतीने धाड टाकून वीटभट्टीवर ज्या ज्या मजुरांवर अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम संघटना करणार आहे। या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगेन की मालकांनी व्यवसाय करावा, योग्य मोबदला द्यावा, मजुरांना त्यांना माणुसकीची वागणूक द्यावी, त्यांचा योग्य मोबदला दिला तर आमची कुठल्याही प्रकारची त्यांच्या विरुद्ध काही तक्रार नाही। परंतु जे कोणी अन्याय करतील त्यांना श्रमजीवी संघटना धडा शिकवेल यापुढे, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो। आपले जे वीटभट्टी कामगार जे डांबवलेले होते, तिथे जे कोंडवलेले होते, त्याच्यामधले कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? हे इथे सर्व जे बाजूने उभे आहेत 11 कुटुंब, या सर्व महिला, या सर्व महिला, या लहान मुलं ही सर्व 11 कुटुंब त्या वीटभट्टीवर होते। धन्यवाद। मशाल न्यूज। थँक्यू। Thank you.